गाईस गायत लई मोठा चिंबोरा येता यो एक येतान चुरा करशील त्याचा मेन भाऊवाला माणूस आता आपल्या सोबत आहे बोले आम्हाला काही भीतीच नाही आता गोली भाई सोबत आहे बोले विषयच नाही पाणी उतारला तरी चिंबोरा त्याच्या आपा पायाला चिकाटतील तिकडे बघून हे गाईज गुड आफ्टरनून नईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा. चला बाहेरचा पाय वगैरे बरोबर तर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम नमः शिवाय कुरामते किते. गाईज पाय वगैरे भरून झाला. इकडे बघा सकाळच मार्केटला गेली होती शेंगावर 3 किलो आणि इकडे बाबूची वॉटर बॅग गिर गई. आवरे शेंगाला मला त्याच समजलं नाही काय मग असाच द्यावचा आवरे 4 किलो 3 किलो असतील कसा बोललो मी 4 किलो अंदाजे गावांची घ्यावा तर पनवेलची आणले गावांवर येत नाही शेंगाई बघा जेवायला. जावल्या तर असा आला माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर. मटण आहे मटण बाकी काही का नाही असं दे. चल जेवायला मग तू पण जेवलीस का नाही बाबा माझ्या होता येत नव्हतं का ना. गाइस ये देखो नंगू हैप्पी होली नंगू हैप्पी होली नंगू. किधर जा रहा है तू. चलो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गाय चालू आता गाडी सर्व्हिसिंग करायला रोशन चेकच्या इथे गॅरेजवर. काय मग बराच ना करून टाक आपला चांगला चांगला काम. काय जेवलास का नाही. जेवण आलो होता तू. मी पण जेव्हा बिवूनच आलोय टेन्शन नको. कतिकाने टाइम लावस कतिकाने टाइम लावस कवा अरे अजून मोबाईल बघलाच नाही मी नीट. सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय नाव तुमचा. बघता हो ना ब्लॉग भरपूर अच्छे असतात मस्त असतात आवडतात. धन्यवाद धन्यवाद. फॉलो करा सबस्क्राईब करा नयन दादाला. रोशन चेकच्या इथे पण आपले सबस्क्रायबर आहेत मस्त वाटते. जाय तिथं सबस्क्रायबर भेटतात मस्त वाटते. काहीतरी केलाय आजोबाच काहीतरी केलाय असं वाटतंय. काय काय काहीतरी केल्यावर काय वाटतंय सबस्क्रायबर भेटतात. रोशनजी तू बघतस का नाही रोज हा रोज बघतोय नक्की का आवडतात ना. गाईस बघा रोशन चटकाचा गाडी खाली घुसला सेन्सरचं काम करतोय. या काय सामान आणलाय तुला सगळा. आपला आगे माणूस असा काम करते बघून मस्त वाटतंय. याने इकडे सगळा खोललाय स्वतः मेहनत करते काय रे भाई स्वतः मेहनत करते बरं. गाईस पूर्ण गाडीचं काम करायला टाकायचं आता त्याच्यामुळे रोशनच्या इथंच गाडी देतो डायरेक्ट त्याच्यावरच. आता उद्या बरंच होईल ना आपलं काम. गाडीचं काम आपल्या पुष्पक नोटलाच फिरायला लागते म्हणा म्हणून त्याला इथं ते उद्या परत झाला पाहिजे बरं काय करून. मला स्वराला पण तोच येत आहे. अर्ध्यात मी केतन भाईला बोलवलाय और ज्यूस पेते असतो. चल रोशनजी गाईस केतन भाई आला नाही आवाला झोपलेला भाई झोपलेला आला उठून. गाईस झालो आता फ्रेश आणि आमच्या गावात आता दुकानामध्ये दिंडी आली दिंडी.
मामाचे चालला मामाचे आई चालला मामाचे. तू आपल्या जावत होता ना पनवेल तोंडवाला. तू तोंडण्यात बस ना मग पनवेलला नाही होता तुझा तोंडवाला. नाही रे शांत शांत तोंड होतय. अरे तू थांब थांब तुझा तोंड काय असा आहे रंग कालाच का काय काय तिकडे बघून मामाच्या जावाची घाई मामूस आला नाही आम्हाला. बाबू नको जाव नको. काय काय घ्यावला त्यालाच तू गाईड शेटाची रिक्षा घेऊन आलोय आता टाइमपास. पुष्पक नोडला फिरतोय. काय झालं सुरुवात पाहिजे मेडिकलला टाइमपास फिरत फिरत. असं की काय काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतो. एनर्जी ड्रिंक रेड बुल. जरा वीक वाटते. बराच दिवस झाला जरा कसं तरी वाटते आजारी झाले. गाईड चाललो आता रेड असं की रेड बुल पिते आणि निघते ऑफिसवर. बिला वगैरे बनवायचे आहेत. गाईड आलो ऑफिसला जवळजवळ 7-5-6 दिवसांना आलो असून. दिवाबत्ती करूया आता. गाईड आता रेड बुल पिते नाही हो. ते दिवस फार्म हाऊसला आता नाही रेड बुल पिलेला. ते रेड बुल तो रेड बुल जरा वेगळा होता डिझाईन. रेड बुल जरा वेगळी डिझाईन आहे पण चवमधून फरक आहे. जो पहिले वाढलेला आणि तोच आहे रेड बुल. तो फार्म हाऊस होता आणि तो नवीनचा होता. जो रेड बुलची टेस्ट आहे ना भारी आहे चांगला आहे. ते रेड बुलची टेस्ट वेगळी होती ना तेवढा वाटत नव्हता. म्हणजे विचित्रच वाटत जरा तो. जो रेड बुल भारी आहे जुना आम्हाला. पहिला एकूच घोट मारला पण वाटला मस्त आहे मला. वलगिरी टेस्ट वाटली. काय आलो होता घरी बघा किती वाजता आलोय. काल टायमा गेलो होतो. बघा बघा कोण आहे. दुर्वासे आहेत. आईला चायनीज आणलेलं वाटतं. काय जेवायला बनवलाय तर तुम्हाला जेवायला टाइम नाही कारण की मी चाललो तर चिंबोरा पकडायला. चाललो तर चिंबोर आहे ना. बघा रिक्षा काढली केतन भाईची. गोली शेटला व्हायला घेतला. आज बॅटरी चार्जिंग आहे ना. फुल चार्जिंग आहे एकदम. काल थोडा डाऊन झालती. 2 दिवस तिला यूज करते ना त्याच्यामुळे. मेन भाऊवाला माणूस आता आपल्या सोबत आहे. बोले आम्हाला काही भीतीच नाही आता कारण की गोली भाई सोबत आहे. बोले विषयच नाही. पाणी उतारला तरी चिंबोरा त्याच्या आपा पायाला काटतील. आणि हे बघा असं विसरून आणले आणि सगळ्या भारी भाऊवाला आणलाय. नुसता बघणारा माणूस तो बघायला असला तरी चिंबोरा जवळ येतात. पहिली बोनी सर दर्शी घे जरा. काहीच बोनी भेटली पहिली कोलबी तुझ्यात अंदर. तू इकडं पया मस्त कोलबी मोठे मोठे आहेत भाई. आपले आपले दिसला का. हा तो हा तिथं ते बॅटरीची लगेच दिसते बघ तुला. ते त्याची सवालीचेच खरे. ते ये सवालीची कधी ये सवालीची कधी मारुरी तू तर मारून तू चाललाय बघ. तू पुढची येऊन गेला. हा त्यान गेला त्या मग तिथंच आहे. दादा बोले आवडला आमची काय तरी जरा. हा कोसनी लागली सांगतो तू चाललाय. पाय पितवाला काय लागली तुझे रिक्र मार ना. गोलीच सांगितलं काय माणसं बरोबर नाही बरोबर. चवली तुझ्या आमच्या जीव आणत होतं तुला. त्याला उतरवचं होतं. मला 100% बोले 100% 100%
चावल टाकतो गंपूच्या आबीला गादी वर चिंबोरा और लांबशी चिंबोरा दाखवते तो सवली तर खाल्लेला होता चिंबोरा कुठं खाल्लेला काय जगा चिंबोरा घे बिंदास याला काय झालंय कुठं काय झालं त्याला गाईस गायत लई मोठा चिंबोरा येता यो एक येताना चुरा करशील त्याचा याला पण खाल्लाय तसाच दान धर्म लय झालं याला मग खाल्लाय बोलत लय झालं दान धर्म भाई वर एक नंबर शिंबर मोठा तूर नको डायरेक्ट टाक तूर नको तूर नको पिशवी पारीन नाही भरणार पिशवी नाही भरणार मग ते नंग्यान टाकणं तो यो नंगे टाक त्याच्या साईज बघा साईज साईज बघा साईज लावडी नीट घे ना. एक नंबर कोल फारीन बघ तिथं कोलब्या पण होत्या कोलब्यानं सोडल्याने याद याला त्याला कामूच झाला गाईज एक नंबर साईज बघा तुम्ही साईज गाईज झाला पुरा क्लामचा काय त्या काही नाही जास्त गावला आम्हाला ज्या दाखवला तेवढाच गावला त्याला घरा गेलो दाखवतो तुम्हाला उलटा पलटा करून काय गावलाय भरपूर टाइम झाला 11 वाजायला आलं आणि थँक्स टू संदीप दमडे थँक्यू तुझ्या मुला आहे त्या गावलाय भाई तुला पण थँक्यू तुझी बॅटरी पकड नेक्स्ट टाइम वरचावला साईडचा वरचावला ओके चला दमलू अस्सल बाववाला माणूस गाईज आला होता घरी पहिला फ्रेश होतो नंतर दाखवतो तुम्हाला गाईज तुम्हाला कधी गावलाय चिंबर आईलाय काय कसा दाखवायचा हिने जास्त मी फ्रेश असतो हिने सगळा पॅक करून पण ठेवला आता गावला तर गावला आता मी काय करू हे बघा असा ठेवता गजाला कोलबी दिसत पण नाही सगळे कोलबी खरी चिंबोरावरती त्याला धुवून बिवून नीट ठेवायचा जेवाला जेवाची गाय हे असंच ठेवायचं असं आहे जेवाला पण दिला तिने तिकडे फटाकसे आवरा गाय झाली चला जेवण पण घेतो आणि गप झोपतो चला आजचा ब्लॉग इथे चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट